नमस्कार. मी सौ वनिता प्रभाकर जमदाडे, अरुणोदय सोसायटी स्टेला येथील रहिवासी आहे. आमच्याकडे सध्या विषय चर्चेमध्ये आहे तो C1 कॅटेगरी याच्यामध्ये आमची सोसायटी आली आहे त्याच्याबद्दल. विषय असा आहे की आमची सोसायटी C1 कॅटेगरीमध्ये आली. स्ट्रक्चरल ऑडिट केलं गेलं त्याच्यानंतर भरपूर काही इथे अशा घटना घडत जात आहेत. याच्यामध्ये आमचा असा दाट संशय आणि खात्री सुद्धा आहे की ही जी C1 कॅटेगरी आणण्यासाठी प्रयत्न केला गेला आहे बिल्डर आणि कमिटी यांच्याकडून संगनमताने केले गेले, ज्या योगे इथे रहिवासी जे आहेत त्यांना रिडेव्हलपमेंटच्या याच्यामध्ये पूर्णपणे काहीही न हातामध्ये देता, भाडं वगैरे काही न देता त्यांना फक्त C1च्या धमकीच्या आधारे त्यांना घराबाहेर काढलं जावं, हा एकच हेतू त्याच्यामध्ये दिसतो. झालं असं हे प्रकरण सुरू झालं 2023 मध्ये. त्यावेळेला आमच्याकडे PMC कडून ही स्ट्रक्चरल ऑडिट केलं गेलं. त्या स्ट्रक्चरल ऑडिटमध्ये सरळ सांगितलं गेलं होतं की C2 कॅटेगरी आहे. परंतु आम्ही नंतर माहिती घेतल्यानंतर आम्हाला असं कळालं की ही जी स्ट्रक्चरल ऑडिटचं रिपोर्ट आहे ते नगरपालिकेच्या ऑफिसमध्ये सबमिट केलं गेलेलं नाही. आम्हाला कल्पना नाही काय झालं काय नाही. त्याच्यानंतर 6 महिन्यानंतर आमच्या सोसायटीमध्ये पुन्हा एकदा स्ट्रक्चरल ऑडिट घेण्यात आलं. परंतु गंमत अशी आहे, या स्ट्रक्चरल ऑडिटबद्दल आम्हाला कोणालाही काही कल्पना नाही. कसं केलं गेलं, काय केलं गेलं. 79A प्रोसेस आमच्याकडे होती त्यावेळेला हे स्ट्रक्चरल ऑडिट केलं गेलं. कशासाठी कल्पना नाही. ठीक आहे. आता याच्यामध्ये असं झालं आहे की याची आम्हाला जी पहिली जी नोटीस आली C1 कॅटेगरीची, स्ट्रक्चरल ऑडिट केलं, विषय संपला. तिथे नोटीस आली आमच्या हातामध्ये. आमच्या नोटीस बोर्डला लागली ती नोटीस 6 जूनला लागली, 6 सप्टेंबरला लागली. आणि हा स्ट्रक्चरल ऑडिटचा रिपोर्ट जो इश्यू केला गेला होता की जी C1 नोटीस जी आली होती ती इश्यू केल्याची तारीख किती होती, 12 जुलै होती. ही एक तर वेळेची तफावत आहे. ठीक आहे, आपण मान्य करूया, झालं. आणि त्या C1 नोटीसमध्ये आम्हाला काय सांगितलं गेलं की 7 दिवसामध्ये तुम्ही तुमचं घर रिकामं करायचं आहे. त्याच्यानंतर आम्ही जेव्हा आमच्या कमिटीकडे, माझी कमिटीकडे धाव घेतली त्यावेळेला असं आम्हाला सांगण्यात आलं की आपल्याला काही टेन्शन घेण्याची आवश्यकता नाही. आम्ही नगरपालिकेशी बोलून घेतो, जे काय करायचं ते आपण पाहून घेतो. आणि आम्हाला नंतर सांगितलं गेलं की आपल्याला काळजी करायची कारण नाही. आपली सोसायटी जाते रिडेव्हलपमेंटसाठी, तर आम्ही मुदत मागून घेतली आहे. आपलं जेव्हा काही कार्य पूर्ण होईल, ठीक आहे, प्रोसिजर जी पूर्ण होईल त्या वेळेपर्यंत आपल्याला कोणी धक्का लावणार नाही. त्या विश्वासावरती आम्ही गप्प बसलो. त्याच्यानंतर दुसरी नोटीस आम्हाला दिली गेली 2025 जानेवारीमध्ये. आता याच्यानंतर असं झालं की याच्यानंतर आमच्या लक्षात आलं की आपल्या सोसायटीमधून काही केलं गेलेलं नाही कमिटीकडून. म्हणून आम्ही काही सदस्य आपल्या नगरपालिकेमध्ये वसईच्या धाव घेतली. तिथे आम्ही आमचं एक निवेदन ठेवलं, लिखित निवेदन, की आम्हाला स्ट्रक्चरल ऑडिट रिस्ट्रक्चरल